2009 साली झाली की ज्याचा जी.आर. शासनाने काढला. तो अशा प्रकारे की माननीय जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचे त्यांच्या अंतर्गत एक समिती असेल आणि ह्या दक्षता समितीने अंतर्गत एक जॉईंट टास्क फोर्स असा निर्माण केला गेला की ज्याच्यामध्ये पोलीस होते, एज्युकेशन डिपार्टमेंटची लोक होती, महिला बाल विकासची लोक होती आणि त्याचबरोबरीने ही सगळी कारवाईमध्ये पारदर्शिता असावी म्हणून 2 NGOज ज्या आपण सामाजिक संस्था म्हणतो त्यांचे प्रतिनिधी असं आपण एक ते पथक तयार केलं आणि ह्या पथकाकडे माहिती आली की त्या पथकाने जाऊन सगळ्यांच्या वतीने एकत्रित जाऊन त्या पोलीस स्टेशनला जाणं. तो काळच असा होता की अगदी भरभरून मुलं UP, बिहार, नेपाळ, वेस्ट बेंगॉल, झारखंड इथनं येत होती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ती सगळी परिस्थिती बघितल्यावर तत्कालिक जे काही राज्यकर्ते होते आणि आमच्या विभागातले त्यावेळेचे अधिकारी जे होते यांनी मिळून हा पॅटर्न केला आणि त्यामुळे एक खूप चांगलं झालं की मोठ्या प्रमाणावर कारवाया व्हायला लागल्या. पोलिसांकडूनही तेवढं सहकार्य आम्हाला मिळायला लागलं. गोपनीयता पण होती खूप या कारवायांमध्ये आणि एकेका वेळेला अगदी 200, 300, 500 अशी मुलं सुद्धा आपण काही भागातून त्यावेळेस मुक्त केलेली आहेत.